नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत. बाळांनो, आपण मागच्या लेक्चर पासून बघतोय बेसिकचे कन्सेप्ट क्लिअर करत चाललेलो आहेत. तर ह्यामध्ये जे बेसिकचे कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत ते कुठल्या आपल्याला सेपरेट असं बुकमध्ये मिळणार नाहीत किंवा कुठल्या चॅप्टरमध्ये मिळणार नाहीत, परंतु ते प्रत्येक प्रश्नामध्ये कुठं ना कुठं आपल्याला लागत आहे. म्हणून आपण काय केलंय, तर आपलं जे टाइम टेबलचं नियोजन आहे 1 मे पासून ते 15 मे पर्यंत पूर्णतः आपले लेक्चर यूट्यूबला तसेच ॲपमध्ये आपल्याला एकदम फ्री असतील आणि त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट टोटल क्लिअर केली जातील. आता येत्या 15 मे या तारखेनंतर म्हणजे 16 मे पासून म्हणा किंवा 15 मे पासून आपण सुरू करूया. तर 15 मे पासून आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या ॲपमध्ये सकाळी 2 वर्गाचे क्लास असतील आणि सायंकाळी 4 वर्गाचे क्लास असतील. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या आपल्या ग्रुपवर आलेल्या टाइम टेबलनुसार आपले क्लास असतील. सकाळी 6ला क्लास सुरू होतो आपला, तर 6 ते 7 एक असेल, 7:15 ते 8:15 एक असेल. मग कुठल्या वर्गाचा कोणत्या टायमिंगमध्ये, मराठी मीडियमचा कुठे आहे, इंग्लिश मीडियमचा कुठे आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या टाइम टेबलमध्ये पाहायला मिळणार आहेत. आता हे आपली ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्रामधली एकमेव अशी अकॅडमी आहे की ज्याच्यामध्ये आपण मराठी मीडियम मराठी आणि सेमीच्या बॅचेस वेगळ्या घेतो आणि इंग्लिश मीडियमच्या बॅचेस वेगळे घेतो. आपण कधीही त्यांना असं म्हणजे मराठी मीडियमलाच इंग्लिश मीडियमचे मुलं बसवलेत असं शक्य नाही. ठीक आहे, तर इंग्लिश मीडियमचा टाइम टेबल आणि मराठी मीडियम सेमीचा टाइम टेबल हा आपल्या ग्रुपला आलेला आहे. त्यानुसार आपले लेक्चर स्टार्ट होतील. पण तत्पूर्वी तुम्हाला काय करायचंय, तर ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलेला आहे त्यांनी ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲपची लिंक आपल्या ग्रुपला आलेली आहे. ती ॲपची लिंक त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. तुम्ही तिथं तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला जो कोर्स तुम्हाला हवा आहे त्या कोर्समध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे आणि 15 तारखेपासून आपले लेक्चर स्टार्ट करायचे. वेळ वाया घालायचा नाही, कारण आपली नवोदयची परीक्षा ही डिसेंबर महिन्यामध्ये होते. मग वेळ कमी आहे, त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर ते क्लासेस आपण सुरू करतोय. ओके, आता आपल्या मेन मुद्द्याकडे या. इकडे बेसिकचा जो पार्ट होता, ह्या बेसिकच्या पार्टमध्ये आपण दशांशाचा गुणाकार भागाकार हा भाग स्टार्ट करणार होतो. परंतु त्याच्या अगोदर आपण काय केलं, तर गुणाकाराचे नियम भागाकाराचे नियम हा पार्ट क्लिअर केला. बरोबर आहे ना. मग आजच्या याच्यामध्ये आपण काय घेणार आहे, दशांशाचा गुणाकार कस करायचा, दशांशाचा भागाकार कस करायचा. पुढच्या याच्यात घेणार दशांशाचा वर्ग कसा करायचा, वर्गमूळ कसे काढायचे, बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची. लक्षात. चला मग आजचा भाग सुरू करूयात. यस, जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती त्या सर्वांनी सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि शक्य झालं तर शेअर पण करायचं तुमच्या मित्रांना. आता आज जो भाग बघणार आहे दशांशाचा गुणाकार व भागाकार, आता याच्यात नेमकं काय असतं बरं. जसं आपण बेरीज वजाबाकी करतो त्याच पद्धतीचं आहे, पण दशांशाचा भाग आहे. टोटल पाहता काय असतं, आपण सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिले दशांशाचा गुणाकार घेऊ. काय घेऊ, दशांशाचा गुणाकार. तुम्हाला नोट करायचे ना पॉइंट, सर्वच्या सर्व पॉइंट तुम्हाला नोट करायचेत का, कारण याच्यातला प्रत्येक पॉइंट फार महत्वाचा आहे. बरं, हा घेऊत आपण. या दशांशाचा पहिल्यांदा गुणाकार, दशांशाचा गुणाकार. ओके, दशांशाचा गुणाकार. बघा आता आपण हे अर्ध्या तासाचे 35 मिनिटाचे 25 मिनिटाचे जे लेक्चर अपलोड करतोय ना युट्यूबला, तर हे सर्वच्या सर्व लेक्चर फार महत्वाचे आहेत. तुम्ही कुठेही जा, आपल्याला हा बेसिक पार्ट शिकवल्या जात नाही आणि तो गरजेचा आहे. आता जे पेपर झाले ना 2026चे, या पेपरमध्ये बघा आपल्याला तिथे या बेसिक पार्टवरती किती प्रश्न होते, दशांशावाले पण होते, वर्गमूळवाले पण होते. म्हणून गरजेचं आहे बाळांनो. चला या इकडे. आता याच्यामध्ये पहा, याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आपण मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. ओके, चला या. आता समजा मी एक पहिला साधा प्रश्न घेतला बघा, पहिला, ज्याच्यामध्ये 0.3 दिलं आणि 0.4 दिलं, याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बरोबर आहे. मग याचा गुणाकार करत असेल तर नेमकं काय येईल पहा बरं. दुसरं इकडे या. समजा आपल्याला दिलं 0.4 इंटू 0.2 इंटू 0.08 दिले समजा. ठीक आहे, बघा 0.08 दिले. आता अजून एक घेऊ, तिसरं पहा. ह्याच्यामध्ये काय म्हटलंय, 0.17 इंटू 1.7 असं दिलंय आपल्याला. चौथा बघा,
हे बघा, लेक्चर हे 20 मिनिटाचं असेल किंवा 25 मिनिटाचं असेल, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे की त्या 20 मिनिटात आपला कुठला कन्सेप्ट क्लिअर होतो आणि त्या कन्सेप्टचा फायदा कुठं होणार आहे. अतिशय महत्वाचा हा पार्ट आहे बाळांनो. बरं, येत्या 15 तारखेला तुम्हाला जे चॅप्टर स्टार्ट होणार आहेत त्याचे मॅथचे काही पीडीएफ्स पण मिळतील आणि त्या पीडीएफ बाळांनो सर्वांनी प्रिंट करून घ्यायच्या आहेत. त्या पीडीएफ आपण ग्रुपलाही टाकणार आहे, तुम्ही तिथून पण घेऊ शकता. ओके, चला या मग आता तिसरं झालं. चौथं बघा काय आहे. समजा एखादी मोठी संख्या दिली तुम्हाला, बघा काय मोठी संख्या दिली, 3, 9, 5, 4 गुणिले 0.01 एक आहे असं असेल तर याचं उत्तर काय यायला पाहिजे बघा बरं. याचं उत्तर काय यायला पाहिजे. अजून पुढे समजा आपण आणखी एक घेतलं बाळांनो. इथे समजा आपल्याला असं दिलं की 0.049 इंटू 0.002 असं दिलंय. ह्यांचा गुणाकार काय येईल. अजून 6 नंबर समजा म्हणलं 190 गुणिले 0.1. बाळांनो याचं काय येईल पाहता. आता एवढ्यामध्ये आपल्याला काय क्लिअर झाला पाहिजे. दशांशाचा गुणाकार क्लिअर झाला पाहिजे. दशांशाचा भागाकार अजून पुन्हा वेगळा आहे. पाहता याच्यामध्ये पहिला प्रश्न, हा जो पहिला प्रश्न दिसतो ना आपला, हा पहिला प्रश्न काय करतो पहा बरं. तर एकदम साधं सोपं, आपल्याला गुणाकार करता येतो. हो, आपल्याला भागाकार बी करता येतो. यस, मग काय करायचं. पहिल्यांदा इथं दशांश दिसतं ना, दशांश डोक्यात ठेवायचं नाही. काय, दशांश डोक्यात ठेवायचं नाही. आपल्याला काय करायचं, फक्त संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 4 किती येतो 12 आले. ओके, आता आतमध्ये बघा, एक संख्या सोडून इथं एक संख्या सोडून दोन्ही मिळून किती 2 संख्या सोडून, मग चला 1 2 2 संख्या सोडून दशांश, हे आलं तुमचं 0.12. काय आलं 0.12. बरोबर आहे. यस, अजून पुढे आता संख्यांचा गुणाकार करा. 8 2 16. इथं मला दशांश बाजूला ठेवा, दशांश डोक्यात ठेवायचं नाही. गुणाकार झाल्याच्या नंतर दशांशाच्या बाबतीत विचार करा. बरोबर आहे. चला मग एकच मिनिट ती लाईट येतो ना मधामध्ये. चला, तर 0.4 0.2 0.008 यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा दशांश जो आहे ना तो दशांश डोक्यात ठेवायचा नाही. मग काय करायचं, तर फक्त संख्यांचा गुणाकार 4 2 8 8 8 64. मग इथं लिहायचे 64. लिहिले. यस, आता बाळांनो दशांश मोजा. आता दशांश मोजा बरं. 1 2 2 संख्येनंतर दशांश, इथं 1 संख्येनंतर, इथं 1 संख्येनंतर. टोटल मोजा बरं. 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 संख्येनंतर आपल्याला दशांश द्यायचा आहे. किती 4 संख्येनंतर. मग चला बरं, 1 2 3 4 4 संख्येनंतर दशांश, याला आपला आन्सर. 4 संख्येनंतर काय द्यायचं आपल्याला दशांश द्यायचा. ओके, यस, करेक्ट आहे का. आता तुम्ही सॉल्व करा बरं याचं. बाळांनो बघा, आता इथं महत्वाचं आहे बरं. इथं मी जर समजा जसं इकडं 4 2 असं म्हणत होतो ना, तर इथं 7 घेऊ का 17 घेऊ बरं. बऱ्याच जणांच्या डोक्यात हे आलं असेल ना, किंवा तिथं आता काय घ्यायचं, 7 घ्यायचं का 17 घ्यायचं. सरनं तर सांगितलंय की बाबा दशांश काढून टाका आणि संख्या घ्या. मग 7 घ्यायची का नाही. दशांश काढला तर मला 17 दिसतं. काय दिसतं 17. बरोबर आहे की नाही. मग याला घ्या 17. बर, इथं काय होतंय, दशांश काढला तर हे बी 17 दिसत. म्हणजे 17 गुणिले 17 17 17 दिसतंय. मग 17चा वर्ग करा. 17 गुणिले 17 म्हणजे 17चा वर्ग, आणि 17चा वर्ग येतो 289. बरोबर आहे. आता दशांश मोजा बरं. इथं एक संख्या सोडून आहे, इथं 2 संख्या सोडून आहे. इथं एक संख्या सोडून आहे, इथं 2 संख्या सोडून आहे. राईट. मग आता टोटल जर मोजला आपण, तर इथली एक आणि इथल्या 2, टोटल 3 संख्या सोडून दशांश असेल. टोटल किती 3 संख्या सोडून दशांश असेल. बरोबर आहे. मग चला बरं, 1 2 3 3 संख्या सोडून दशांश, हे आलं उत्तर. यस, ओके. आता इकडे या. इकडे तुम्हाला काय दिसतं बघा बरं. 3954 गुणिले 0.01. मग इथं तुम्हाला दशांश काढला तर कोण दिसतं 1 दिसतं. दशांश काढला तर कोण दिसतं 1 दिसतं. बरोबर आहे. दशांश काढला तर काय दिसतं 1 दिसतं. मग आता सांगा बरं,
3954 गुणिले 1 म्हणजेच काय आलं 3954. बरोबर आहे ना 3954. आता सांगा मला दोन संख्या सोडून दशांश आहे. किती संख्या? दोन संख्या सोडून दशांश आहे. मग दोन संख्या सोडून दशांश असेल तर येणाऱ्या उत्तरात उजवीकडून बाळांनो दोन संख्या सोडून दशांश द्या. म्हणजे 39 पॉईंट काय आलं 54 आलं. बरी तया बरं. आता 49 गुणिले 2 करा, उत्तर येईल 98. आता टोटल संख्या मोजावर किती होतात? 1 2 3 4 5 6. मग मला आता 6 संख्या सोडून दशांश द्यायचा बाळांनो. इथं 6 संख्या आहेत का हो? नाही ना, 6 संख्याच नाहीत. मग 6 संख्या नाहीत म्हटल्याच्या नंतर आता काय करायचं? इथं तर 2च आहेत. मग चला मोजा. 1 2. मला किती पाहिजे? 6 पाहिजे. माझ्याकडे 2च आहेत म्हणजे अजून 4 पाहिजे. मग 4 नाहीत ना, 0 घ्या. चला 3 4 5 6 झाल्या का 6 संख्या? आता दशांश द्या. हे याचं उत्तर. हे काय आलं याचं उत्तर. अजून पुढे इथं या. तर 19. आता इथं 190 आहे. 190 एक 190. बर, एक संख्या सोडून दशांश म्हणजे इथं, म्हणजे उत्तर काय आलं 19 आलं. उत्तर काय आलं 19 आलं. आलं का लक्षात? याला म्हणतो आपण दशांशाचा गुणाकार. दशांशाचा गुणाकार. आता झाला असेल नोटबुक मध्ये नोट करणं. ओके. मग आता बाळांनो मला सांगा इथं ह्या जेवढ्या परीक्षा दिसतात ना तुम्हाला, ह्या कुठून? इयत्ता तिसरी बघा, मिशन आरंभ मधल्या इयत्ता तिसरी आणि 6वी ह्या परीक्षा असतील. मग यांच्या परीक्षेसाठी म्हणा किंवा 4थी 7वी स्कॉलरशिपसाठी म्हणा किंवा नवोदयसाठी म्हणा किंवा सैनिकी स्कूल असेल किंवा तुमचं इंग्लिश मीडियम मध्ये असेल, कुठलाही मीडियम असो किंवा NMMS असेल, या सगळ्या परीक्षांना हा बेसिकचा भाग आहे. मग आपल्याला हा येतो का? पहिले हा विचार करा. येतो का? नाही येत ना, मग काय करायचं? सरळ ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवर जायचं, तिथं सर्च करायचं, तिथं बेसिक 1 2 3 4 असे पार्ट लिहिलेले आहेत, लेक्चरचे नावं लिहिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक 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 कन्सेप्ट क्लिअर करता येईल. बघा आलं लक्षात? मग ह्याच बॅचेसमध्ये जेव्हा आता आपण 15 तारखेला सुरू करूत ना, तर तिसरी 6वी असेल, 5वी नवोदय असेल, 4थी 7वी स्कॉलरशिप असेल, NMMS असेल, मग ते मराठी मीडियम असेल, मराठी सेमी असेल किंवा इंग्रजी मीडियम असेल, कुठल्याही माध्यमचा तो क्लास असेल, त्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर असल्याच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या. यस. ओके. चला मग पुढे आलं लक्षात? आणि या सगळ्या बॅचेस कधी सुरू होत आहे? आपल्या येत्या 15 तारखेपासून डेली आपल्या आपल्या टाइम मध्ये. तसं तर आतापासूनच घेतोय आपण, पण आपल्या आपल्या सेपरेट टाइम मध्ये. 8वीच्या टाइम मध्ये NMMSच्या टाइम मध्ये NMMSचाच क्लास होईल. 4थी मराठी मीडियमच्या टाइम मध्ये मराठी मीडियमचाच क्लास होईल. 4थी इंग्लिश मीडियमचा क्लास असेल त्याच टाइम मध्ये होईल. ओके. नवोदयच्याच टाइम मध्ये होईल. आणि जर काही आला तुम्हाला प्रॉब्लेम, काही अडचण आली तर 70 70 09 09 47. कसं किती सोपा नंबर आहे? 70 70 09 09 47 ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. चला पुढे या. आता आपल्याला काय बघायचंय हो? आपल्याला बघायचंय भागाकार, दशांशाचा भागाकार. एकदम भारी आहे बघा दशांशाचा भागाकार सुद्धा. बघा आता काय टेक्निक आहे, काय हिंट्स आहेत, काय ट्रिक्स आहेत. दशांशाचा भागाकार, दशांशाचा भागाकार. ठीक आहे. या दशांशाचा भागाकार. आता या दशांशाच्या भागाकारामध्ये काय करायचं? जे गुणाकारात केलं तर तसंच इथं आहे, पण थोडंसं चेंज आहे. काय चेंज आहे पहा. समजा बाळांनो मी पहिलं एक एकदम साधं लिहिलं बघा. तुम्ही म्हणसाल हंग एवढं सोपं असतं हे कुठं? ये बघा, याचं उत्तर कोण कोण सांगतं सांगा मला. चिंट्या पिंट्या गोल्या बाळ्या सांग, काय येतं माया याचं उत्तर? बोल. काय येऊन राहिलं? एवढं सोपं कुठं असतं का म्हणा? परीक्षेला तर आम्हाला लई मोठे मोठे येतात. अहो परीक्षेला लई मोठे मोठे येतात, पण तुम्हाला बेसिक तर पाहिजे ना माहीत. छोटे छोटे तर सॉल्व्ह करता आले पाहिजे, मग मोठे प्रश्न सॉल्व्ह करूत. या इकडे पाहता आपला नियम काय? दशांश दिसला की पहिले दशांश सोडून द्या. गरज नाही दशांश असं समजायचं. मग दिलं मी सोडून. मी जर दशांश काढला तर बाळांनो मला वरती 1 दिसतं, खाली 5 दिसतं. वरती काय दिसतं? 1 दिसतं आणि खाली काय दिसतं? 5 दिसतं. बरोबर आहे? यस. वरती 1 आणि खाली 5. बर, मग मला सांगा वरती 1 आहे आणि खाली 5 आहे, तर आता बघायचं काय? काय बघायचं बघा. खाली 1 संख्येनंतर दशांश होता. खाली काय होतं? एका संख्येनंतर दशांश होता. मग आपण काय करायचं बाळांनो?
एक संख्येनंतर खाली दशांश होता ना, तर वरती एक शून्य ऍड करायचा. म्हणजे काय, हे असं करायचं. काय झालं वरी, 10 झालं. 10 डिवाइड बाय 5 काय तर, चलो 5 1 जा 5, 5 2 जा 10. चलो कंप्लीट. नेक्स्ट वन. ई ससुरा का कहत है, देख लो एक कई बार. मान लो हमको ऐसा दिया है 36 डिवाइडेड बाय 0.004, तो ई का आंसर का होगा, बताओ छोटे बच्चे लोग, बताओ. छोटी पार्टी, बच्चों पार्टी, बताओ क्या होगा. अरे ये तो बहुत ही इजी है. हमका क्या कहना है, हमारा ये कहना है कि अगर आपका दशांश है तो ई का छोड़ दो, खाली नंबर्स लिख लो. फक्त काय करायचं, संख्या संख्या लिया. 36/4. इतना बहुत ही इजी है. चलो अब क्या करें, अब नीचे देखो कितने नंबर्स के बाद डेसिमल है, किती नंबर नंतर, किती संख्येनंतर दशांश आहे. तुम्ही म्हणसाल सर इथं संख्या तर 4च आहे. नाही, त्याच्या पुढे शून्य असेल त्यालाही घ्यायचं बाळांनो. मग कसं पहा, 1 2 3, 3 संख्येनंतर काय आहे, दशांश आहे. काय आहे, दशांश आहे. मग 3 संख्येनंतर दशांश आहे, तर वरती 3 झिरो ऍड करा. केले. मग चला बरं याला भागा. 4 1 4, 4 9 36. अब ये 3 ससुरे वैसे की वैसे ही होंगे. ई का मतलब हमारा आंसर आ गया 9000. का आ गया 9000. किती सोपं आहे रे बाळांनो. मग आलं की नाही आता तुमच्या लक्षात. बरं अजून पुढं, सगळ्यांना आलं पाहिजे. हे 3 नंबर. आता समजा तुम्हाला 80 कशाजीनं, 80 1.2 आणि खाली दिलं तुम्हाला 0.003. काय दिलं, 0.003 दिलं. नाही 0.003 दिलं. आणि वरती काय दिलं रे बाळांनो, सांगा. ये तिसरीचे छोटे छोटे आपले जे हे आहेत, काय म्हणतो त्याला, फायटर्स, छोटे छोटे फायटर्स. तिसरीचे फायटर, दुसरीचे फायटर. दुसऱ्या वर्गाच्या फायटरला सुद्धा आलं पाहिजे. तिसरीचे तर ऑलरेडी रेडी आहेत आपले. का, कारण पुढच्या वर्षी तुम्हाला 4थी स्कॉलरशिप द्यायचे आणि या वर्षी मिशन आरंभच्या परीक्षा द्यायच्या. बाळांनो बेस इथंच पक्का करायचा आहे. पार UPSC MPSC काही करा, पुढे हेच भाग आहे, हाच भाग आहे. तुम्हाला मी वाटल्यास माझं एखादं युट्यूबचं लेक्चरचे ना तुम्हाला लिंक पाठवेन आपल्या ग्रुपला. मग तुम्हाला कळेल की मी MPSCच्या पोरांना काय शिकवतो. बाळांनो MPSCच्या पोरांना सुद्धा हेच शिकावं लागतं पहिले. त्यांना कुठे येतं. ते वर्ग पास होत गेलेत, पण जेव्हा त्यांनी तयारी केली, स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली, तेव्हा त्याला कळाला त्याच्या हे तर आपलं विसरूनच गेलं राव, हे तर राहिलं आपलं, असं वाटलं. मग परत त्यांना त्या गोष्टी मी शिकवतो. आता तुम्हाला गरज आहे का, तुम्ही इथंच शिकून चालले सगळं, है की नाही. 12वी झाल्या ज्याला वाटलं मला पोलीस व्हायचं त्यानं लगेच पोलीस झाला पाहिजे बघा. ज्याला वाटलं मला PSI व्हायचं त्यानं डिग्री झाल्या PSI झाला पाहिजे. कारण बाळांनो पोलीस व्हायला डिग्री लागत नाही, पण PSI व्हायला डिग्री लागते ना. डिग्री झाल्याच्या नंतर मग ओके. चला नंतर बघू ते पुढे काय आहे. इकडे या ना. आता याचं उत्तर काढा बरं, कसं काढायचं पहा. आता तर यामध्ये पहा 1.2 डिवायडेड बाय 0.003 आहे. तर बाळांनो आपला नियम काय आहे, आपला नियम एकच आहे. दशांश बाजूला ठेवा आणि काय करा, तर ते संख्या संख्या लिवल्या. संख्या लिवल्या. चला बर, मग आता काय करायचं, कोण घेंगे. बर ये लेंगे ससुरा. आता बाळांनो सेम आपला नियम. खाली किती संख्येनंतर दशांश आहे, 1 2 3. मग खाली 3 संख्येनंतर दशांश आहे, वरती 3 शून्य ऍड करा. काय करा, ऍड करा. केले ओके. बर वरती किती संख्येनंतर दशांश आहे, एकही संख्येनंतर दशांश आहे, तर खाली 1 शून्य ऍड करा. आता याच्यामधले जितने कटते हैं उतने को काटो. ई ससुरा कट गया. अब 3 1 3, 3 इथं 3 चौक 12, 3 4 जा 12 आणि पुढे काय आलं 0 0 एज इट इज. सो ई का मतलब बन गया 400. ई का मतलब का बन गया 400. इतना इजी है. चलो फिर अगला देखेंगे. अब ई में का है ना, देखो 4 वाले में अब हमका ई तो पता चल गया, ऊपर है नीचे है, कैसा करेंगे.
है ना. वरती एक संख्येनंतर दशांश आहे, खाली एक शून्य वाढवा. खाली 3 संख्येनंतर दशांश आहे, वरी 3 शून्य वाढवा. हे लक्षात राहू द्या बरं, नाही तर खालच्या खालीच शून्य वाढवसाल. खाली 3 आहे तर म्हणून खालीच 3 शून्य वाढवसाल नाही. काय, खाली 3 संख्येनंतर दशांश आहे, मग वरती 3 शून्य वाढवा. वरती एक संख्येनंतर दशांश आहे, खाली एक शून्य वाढवा. बरं, मग आता बघा हे लक्षात घ्या काय आहे. 0.04 इंटू 2 डिवायडेड बाय 0.0016 इंटू 0.1. चलो ई का आंसर बताए हमका का होगा. एकदम इझी, एकदम सोपं. आताच्या परीक्षेला असे आलते प्रश्न बाळांनो, पण हे कळण्यासाठी पहिले हे माहित पाहिजे. कळालं? ओके, चला मग बरं आता याच्याकडे या. एकदम साधं सोपं. हां, काय आलं, कोणाचं आन्सर आलं लगेच कमेंट मध्ये आन्सर टाकायचं. ये हमार हो गया सर, बोलो करेक्ट है या गलत है, सही या करेक्ट है, बोलो सही या गलत है, का है. तर बघा बाळांनो काय करायचं, आपला नियम एकच. दशांश आला ना बाजूला ठेवा, संख्या लिहा. मग पहा बाळांनो, आता संख्या 4 गुणिले 2, बर, खाली 16 गुणिले 1 लिहिलं. चला छोटे फायटर्स, लिहिले का तुम्ही? ओके. आता मला सांगा बाळांनो, इथे खाली दशांश मोजाबर किती संख्येनंतर आहे. तो इधर देखो, एक संख्येनंतर, इथं 2 3 4 5, इथली 1 आणि इथल्या 4, इथं 4 संख्येनंतर दशांश आहे ना, मग ह्या 4 आणि इथली 1, 5 संख्येनंतर दशांश खाली आहे. मग शून्य कुठे वाढवायचे? वरी वाढवायचे. चला वरी वाढवा. एक कोणाच्या, आता हे मोठा प्रश्न पडला, कोणाच्या पुढे वाढवू? वरती तर 2 संख्या आहेत, मग कोणाच्या पुढे 5 शून्य वाढवू? कोणाच्या पुढे वाढवा ना. हे बघा, हे एकटाच बसलाय, ते रिकाम आहे, त्याच्या पुढे जागा आहे, मग याच्या पुढे वाढवा, काही अडचण नाही. 1 2 3 4 5, काय आलं? 5 शून्य. अब ऊपर वाले के डेसिमल काउंट करो. एक संख्येनंतर दशांश आहे, इथं 2 संख्येनंतर दशांश आहे, म्हणजे टोटल 3 संख्येनंतर दशांश आहे. बरोबर आहे का? बघा, एक आणि इथले 2, 3 झाल्या. मग 3 शून्य खाली वाढवा. कोणाच्या पुढं? कोणाच्याही पुढं वाढवा, पण खाली वाढवा 3 शून्य. अब हमका क्या करना है? इका हमका ऐसा करना है कि नीचे वाले 3 0 और ऊपर वाले 3 0 यांना कट करायचं आहे. कळालं? यस. आता मला सांगा बाळांनो, इथं कितीचा भाग बसतो र? 4 चौक 16, 4 1 4. पुन्हा भाग द्या. 4 1 4, 4 5 20. उत्तर का आ गया? तो फाइनल आंसर आ गया आपका 50. क्या आंसर आ गया? नीचे कोनो है? कोनो भी नहीं है, तो ये आ गया आपका 50. म्हणजे आंसर काय आलं शेवटचं फायनल? 50. बर, आता सगळ्यांना यायला लागले बघा. आता एक शेवटचा, बघा शेवटचं काय आहे. चला, आले का? ओके. आता शेवटचा असा आहे की समजा 5 नंबर बघा, सर्वांना आलं पाहिजे. 1.2 0.03 0.4 डिवाइडेड बाय 0.024. ये ससुरा बन गया 0.02 इंटू 0.1. बोला, सांगा काय असेल. असं कितीही येऊ शकतं बाळांनो, त्याला बंधन नाही. हाय, त्याला बंधन नाही, काय काही देऊ शकतंय त्यानं. बरोबर आहे ना? चला मग आता सांगा बरं, एकदम साधी सोपी पद्धत. कोण सांगेल आन्सर? लवकर कमेंट मध्ये सांगा. मला इथे 1.2 दिसतं, दशांश काढला तर कोण दिसतं? 12 दिसतं. नंतर बघा दशांश, पहिले संख्या लिहा. 3 दिसतं, 4 दिसतं, भागाकारात इथं 24 दिसतं, इथं 2 दिसतं, इथं 1 दिसतं. लिहिल्या. आता आपल्या पुढं प्रश्न पडला की बाबा किती संख्येनंतर दशांश आहे ते मोजायचंय, आणि तेवढे शून्य. खाली किती संख्येनंतर दशांश आहे मोजा बरं. 1 इथले 2, 3 इथले 3, 6.
म्हणजे खाली टोटल जर मोजल्या ना तर 6 संख्या सोडून दशांश आहे बाळांनो. मग 6 शून्य कुठं वाढवायचे? 6 शून्य वरती वाढवा. 1 2 3 4 5 6. आता मला सांगा खाली किती संख्येनंतर दशांश हाय? हाय, चला बोला हाय. आता इथं मोजा. खालचे मोजले आपण किती होते? 1 2 3 4 5 6. तर 6 शून्य वरती वाढवले. आता वरती मोजा बरं बाळांनो. 1 इथले 2 3 3 आणि 1 4. मग 4 शून्य खाली वाढवा. 1 2 3 4. आता काय करा? आता याच्यामधले तुम्हाला जेवढे कट करता येतील तेवढे शून्य कट करा. 1 2 3 4. 1 2 3 4. बरोबर आहे का? बघा खाली किती होते? 1 2 3 4 5 6. मग 6 शून्य वरती दिले. वरती किती होते? 1 2 3 4. 4 शून्य खाली दिले. संपला विषय. आता भागमभागी करा बरं बाळांनो. 12 1 12. 12 दोन्ही 24. बे 1 बे. इथं बे दोन्ही 4. 200 आ गया. और करेंगे इसका मल्टीप्लीकेशन. बे एक बे. बे एक बे. 100 गुणिले बाळांनो इकडे 3 आहे. म्हणजे इसका आंसर आ गया फायनल 300. 300. 300. यस. ओके. तर हे जे आहे ना बाळांनो हे आहे तुमचं बेसिक. काय आहे? बेसिक. कळलं? यस. आता हे झाला तुमचा दशांशाचा भागाकार, दशांशाचा गुणाकार. आपण अजून याच्यामध्ये 4 भाग बघणार आहे. दशांशाची बेरीज, दशांशाची वजाबाकी, दशांशाचा वर्ग, दशांशाचे वर्गमूळ. बरोबर आहे का? पहा, समजा मी जर तुम्हाला अशी संख्या दिली. काय दिली? अशी. अशी म्हणजे कशी? पहा. तर तुम्हाला त्याचं वर्गमूळ काढता यायला पाहिजे. जसं एखादी संख्या दिली 0.0009 दिली. याचं वर्गमूळ आपल्याला काढता आलं पाहिजे बाळांनो. ठीक आहे. आणि हेच जर मी समजा 0.0 इथं 4 दिलं आणि याचा वर्ग करतो म्हणलं तर हे वर्ग काढता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या लेक्चरमध्ये कुठल्या बेसिकच्या क्लिअर होणार आहेत. आलं लक्षात? सर्वांच्या लक्षात आलं का? यस ऑर नो? यस. कळलं? ओके. मग बाळांनो आपल्या सर्व बॅचेस 15 तारखेपासून सुरू होत आहे. त्यामध्ये परत तुम्हाला काही डाऊट असेल तर ते डाऊट तिथेही क्लिअर करणार आहोत. आता आपल्या इथे आपल्या लेक्चर सोबत सुंबे सरांचे पण लेक्चर बेसिकचे त्याच्यामध्ये येणार आहेत. आता आपण 4थी आणि 7वीचं जे PYQ म्हणजे यावर्षी जो पेपर झालाय त्या पेपरचं विश्लेषण घेतलं. बरोबर आहे. आणि काही पेपरचं विश्लेषण परत आपल्याला ॲपमध्ये सुद्धा आपल्या रेग्युलर कोर्समध्ये पण घ्यायचं आहे. ओके. हां. आणि महत्वाचं अजून खूप आहे पुढे. 75 पेपर बाळांनो ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमाचे इयत्ता 4थी साठीचे पेपर रेडी आहेत. किती? 75. ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं सोडवता येतील. यस. आपल्या कोर्समध्ये अपलोड केले जातील आणि ते 75 पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने. याच्या व्यतिरिक्त अजून परीक्षा जवळ आली की आपले अजून पेपर होणार आहेत. ओके. डन. तर सर्वप्रथम काय करायचं? सरांचे आता इंग्लिशचे बेसिकचे लेक्चर पण आपल्यासोबत येणार आहेत. आता PYQचं कंप्लीट झाले. आता आपल्या बेसिकचे लेक्चर स्टार्ट होतील. कोणाचे? सुंबे सरांचे. यस. ओके. बाळांनो तत्पूर्वी एक लक्षात राहू द्या, जे नवीन असतील त्यांनी आजच्या आज ताबडतोब आपला ॲप डाउनलोड करायचंय आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव रजिस्टर करायचंय आणि जो तुम्हाला कोर्स हवाय त्या कोर्समध्ये जाऊन निवांत आपले लेक्चर स्टार्ट करायचे. ओके. चला मग आलं लक्षात? नाव काय ध्यानात ठेवायचं? ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी. आणि कॉन्टॅक्ट नंबर कुठला? तर 70 70 09 09 47. ओके. चला मग थांबू तिथे. यस. डन. ओके. धन्यवाद बच्चो पार्टी. धन्यवाद.